शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, आज रविवार सकाळीच घेऊन आलेलो आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज. जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे ताजे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो मित्रांनो एका ताज्या बातमीने, नंतर कापसाचे भाव सांगतो. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टीमुळे कापूस वेचणी व काढणीला विलंब झाल्याने MSP अंतर्गत विक्रीपासून वंचित राहण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदीची अंतिम मुदत 27 फेब्रुवारीवरून 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे शेतजमिनीत ओलावा कायम राहिला. परिणामी कापूस वेचणी उशिरा झाली असून चंद्रपूरसह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप बाजारात पोहोचलेला नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमत MSP योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान वाढीव कालावधीत एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी खरेदी यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून MSPचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कापूस खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. तर शेतकरी मित्रांनो, अजून कोणाकोणाचा कापूस विक्री बाकी, तुम्हाला काही नोंदणीमध्ये अडचण आहे का, काय असेल ते सगळ्यात कमेंट करा. आता कापसाचे भाव सांगतो तुम्हाला. फुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 7,880 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, हिमायतनगर या ठिकाणी जास्तीत जास्त 81 क्विंटल आवक 7,400. हिंगणघाट मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 7,950. सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,880 रुपये. नेरपर सोपंत जास्तीत जास्त 6,800 रुपये. त्याच्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 7,800 रुपये. तर धारूर बीड खाजगी बाजार 7,650 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे मत व्यक्त करा.